नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुधीर मुळे लिखित सेंट% या कादंबरीचा भाग 8. रमण आज अगदी आनंदात होता. त्याच्यावरचं एक मोठं संकट आज त्यांनी स्वतःच्या हुशारीनं टाळलं होतं. ती माया त्याला जेकबच्या साथीनं पुरतं नागवायला निघाली होती, मात्र आपल्या CCTVनं आपल्याला त्यातून वाचवलं. विनाकारण खर्च कशाला करायचा म्हणून दुकानात हेच CCTV बसवण्यासाठी आपण मागे पुढे बघत होतो. मात्र भारंबेनं आपल्याला CCTV बसवून घ्यायचा आग्रह केला. इतकंच नाही तर जबरदस्तीनं दुकानात CCTV बसवूनही टाकले आणि त्यामुळे आपण आज वाचलो. मनातल्या मनात त्यांनी भारंबेला धन्यवाद देऊन टाकले. अचानक त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. त्यांनी मोबाईल काढला आणि भारंबेला फोन लावला. बोला रमण शेठ, आज कशी काय आठवण काढली? पलीकडनं भारंबेनं विचारलं. अरे सर, संध्याकाळी काय करतोयस? काय नाही, रिकामाची. माझं कर, 7 वाजेपर्यंत शांग्रीलाला ये. मी वाट बघतोय तुझी तिथे. काय खास? नाही, विशेष काही नाही. आज जरा तुझ्याबरोबर पार्टी करावी असं मनात आलं म्हणून. असं कसं होईन रमण शेठ? अहो रमण शेठ, तुम्ही व्यापारी माणसं आहे. काही काम असल्याशिवाय कोणाला पार्टी नाही देणार तुम्ही. हसत हसत भारंबे म्हणाला. भारंबेचं म्हणणं तसं पाहिलं तर खोटं नव्हतं. आजवर काम असल्याशिवाय त्यांनी भारंबेला कधीही फोन केला नव्हता. मग पार्टी बिर्टी लांब राहिली. भारंबेचा कम्प्युटर सर्व्हिसेस, इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस असा व्यवसाय होता. दुकानातली बिलिंग सिस्टीम सुद्धा त्यांनीच पुरवली होती. तेव्हापासून भारंबेशी त्याचे संबंध आलेले असले तरी आपल्या स्वभावानुसार रमणनं ते फक्त कामापुरते मर्यादित ठेवलेले होते. हा भारंबे मोठा हुशार होता. रमणसारखा माणूस आपला कायमचा गिऱ्हाईक राहू शकतो हे ध्यानात घेऊन तो मात्र त्याला चिकटायला बघत असायचा. रमण सुद्धा व्यापारीच होता. त्यांनी मात्र त्याला एका विशिष्ट अंतरावर ठेवलेलं होतं. आज मात्र त्याला भारंबेबद्दल खूप कृतज्ञता वाटत होती. भारंबेनं स्वतःच्या धंद्याचा एक भाग म्हणून ते CCTV त्याच्या दुकानात बसवूनच टाकलेले होते. त्यावेळी रमणला त्याच्या भोचकपणाचा राग आला होता. त्याचा बदला म्हणून त्यांनी CCTV यंत्रणेचे पैसे अगदी रेंगाळत रेंगाळत तुकड्या तुकड्यांनी भारंबेला दिले होते. पण त्याच CCTVनी आज आपल्याला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलंय यावर त्याचा अजून विश्वासच बसत नव्हता. अरे नाही रे बाबा, खरंच सांगतोय, मनातनं अचानक इच्छा झाली म्हणून तुला फोन केला. रमण मनापासून बोलत होता. खरंच आज त्याचं भारंबेकडे काही काम नव्हतं. केवळ त्याच्याबद्दल त्याला खूप छान वाटत होतं म्हणून त्यांनी भारंबेला फोन केला होता. मग ठीक आहे ना, येतो मी शांग्रीलाला. 7:15 रमण शांग्रीलाच्या गेट जवळ यायला आणि भारंबे तिथे पोहोचायला एकच गाठ पडली. भारंबेनं त्याला शेकहँड करण्यासाठी आपला हात पुढे केला, मात्र रमणनं शेकहँड करण्याऐवजी भारंबेला सरळ मिठीच मारली. त्याला गच्च आलिंगन देऊन तो कितीतरी वेळ तसाच उभा राहिला. रमणचे डोळे दाटून आले होते. भारंबेला मात्र या सगळ्याची काही कल्पना नसल्यामुळे रमणच्या या वागण्याचं त्याला नवल वाटत होतं. आवेग ओसरल्यानंतर रमणनी त्याला सोडलं आणि दोघेही आत शिरले. आशाळभूतपणे गेटवरच्या वॉचमननं त्यांना एक कडक सॅल्यूट ठोकला. आज रमण खूप आनंदात होता. आनंदाच्या भरात त्यांनी भारंबेचा हात आपल्या हातात घट्ट पकडलेला होता. भारंबे मात्र आज रमण शेठला काय झालंय याचा अचंबा वाटून विचार करत होता. दोघेही एका टेबलवर बसले. ते बसताच एक वेटर ऑर्डर घ्यायला पुढे सरसावला. ती जबाबदारी भारंबेवर टाकून रमण निवांत बसला. आज त्याला खूप हलका हलकं वाटत होतं. अचानक त्याच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. त्यांनी वेटरला विचारलं, तुझ्याजवळ पत्त्यांचा कॅट आहे का? वेटरनं हसून मान डोलवली आणि आपल्याजवळ पत्त्याचा कॅट नसल्याचं सांगितलं. पत्ते? पत्ते कशाला हो? नाही रे, आज पत्ते खेळायचा मूड आलाय. काहीतरी खास घडलंय बरं का रमण शेठ, तुम्ही फक्त मला सांगत नाही राहते. भारंबे खिशातनं पत्त्याचा कॅट काढत म्हणाला. रमणच्या बोलण्याची वाटही न बघता त्यांनी पत्ते वाटायला सुरुवातही केली. स्टेक किती? पत्ते वाटता वाटता भारंबेनं विचारलं. अरे तू सांग.
रमण शेठ आज भलत्याच मूडमध्ये हे भारंबेनं ओळखलं. मंद हसत त्यांनी खेळायला सुरुवात केली. ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला. त्यांचा खेळ रंगात आला होता. रमणचे दिवस बहुतेक पालटलेले होते. मगापासून तो एकसारखा जिंकतच होता. दरम्यान वेटरनं ऑर्डर सर्व केली. इतक्यात रमणचा मोबाईल वाजला. हॅलो. वेगळ्याच धुंदीत असल्यामुळे रमणनं सुनीलाचा फोन असंही नाही आनंदानं घेतला. त्याला यावेळी सुनीलाच्या फोनचा राग नाही आला. कुठे आहेस रमण तू? तिने शब्दकोड्यातला शब्द विचारण्यासाठी फोन केलेला नाही हे बघून रमणला आश्चर्य वाटलं. पण तिने तो तसा केला असता तरी आज त्याला त्याचं काही वाटलं नसतं. अगं मी भारंबेच्या बरोबर आहे, त्याचं काम आहे एका ठिकाणी, तो घेऊन आला. भारंबेनं केलेल्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करत त्याला डोळा मारत रमण म्हणाला, हे बघ तू असशील तिथनं ताबडतोब घरी तडक निघून ये. सुनीला जवळजवळ ओरडली. तिच्या ओरडण्यानं रमण दचकला. ती आजवर कधी अशी ओरडली नव्हती. काय काय झालंय काय सुनीला? एनी प्रॉब्लेम? त्यांनी काळजीच्या सुरात विचारलं. तू आधी घरी ये. सुनीला तिरसटपणे म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. सॉरी भारंबे. खिशातनं नोटांची एक गड्डी त्याच्या हातात ठेवत रमण म्हणाला, अरे सुनीलाचा फोन होता, मला अर्जंट घरी गेलं पाहिजे, प्लीज डोंट माइंड, पण यातून तू पे करून टाक बिल. आय एम सॉरी. भारंबेची त्याच्यावर काय प्रतिक्रिया येते तेही न बघता रमण घाईघाईत बाहेर पडला. सुनीला इतकी कशानं चावताळली आहे याचा तो विचार करत होता. रमण पहारेकऱ्यासोबत निघून गेला आणि थरथरत्या पावलांनी माया माघारी वळली. खरं तर तिला आत्ता या ठिकाणापासून लांब कुठेतरी पळून जावं असं वाटत होतं. रमणच्या दुकानात त्यांनी CCTV लावून घेतलेत हे तिला माहीत नव्हतं आणि तिच्या डोक्यात सुद्धा ते आलेलं नव्हतं. दुकानात ती बऱ्याच वेळा गेली असली तरी तिला ते काही कॅमेरे कधी दिसले नव्हते. म्हणजे तिने तशा शोधक नजरेनं कधी बघितलंही नव्हतं. पण रमणनं ते कॅमेरे सहजासहजी दिसू नयेत असेच लावले असले पाहिजेत याबद्दल मायाला खात्री होती. नाहीतर कधी ना कधी तिच्या नजरेला पडले असते. शिवाय ज्या ठिकाणी असे कॅमेरे लावलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात, चेहरा हासरा ठेवा, ह्या अशा सूचना लावलेल्या असतात. तसंही रमणनं केलेलं नव्हतं काही. अमठ्ठ वाटणारा व्यापारी इतका हुशार निघेल असं मायाला वाटलं नव्हतं. रमणला फार इझिली घेतलं होतं तिनं. आपण त्याला अंडर एस्टिमेट केलं याचा तिला पश्चात्ताप व्हायला लागला. पण आता काय उपयोग? व्हायचं ते होऊन गेलं होतं. रमणनं त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला होता. 50 लाखचा हातचे गेले होते. पण आता जेकबची याच्यावर काय प्रतिक्रिया होते याची तिला भीती वाटत होती. कारण जेकबला अपयश आवडत नव्हतं, अपयशी माणसंही आवडत नव्हती. एकदा तर एक प्रसंग तिच्या समोर घडला होता. झालं असं होतं की जेकबचा कोणीतरी एक प्रतिस्पर्धी तुरुंगामध्ये होता. त्याने मागे एकदा जेकबचा हिऱ्यांचा एक लॉट येणार होता त्याची खबर पोलिसांना दिली होती. त्यामुळे जेकबचा हिऱ्यांचा तो लॉट पकडला गेला होता. जेकब शब्दाला जागणारा असल्यामुळे त्यांनी पार्टीला चोख पेमेंट केलेलं होतं. त्याचं फार मोठं नुकसान झालंच होतं. मात्र नुकसानीपेक्षा जेकबला आपला माल पकडला गेल्याचं दुःख जास्त होतं. आणि त्यामुळे त्यांनी या खबर देणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. त्या प्रतिस्पर्ध्याला एक दिवशी तारखेवर कोर्टात आणणार होते आणि ही माहिती जेकबला कळली. कोर्टाच्या आवारातच त्या प्रतिस्पर्ध्याला उडवायचं असं जेकबनं ठरवलं. त्यानुसार त्यांनी त्याच्या एका विश्वासू माणसावर ते काम सोपवलं. कोर्टात असताना प्रतिस्पर्ध्याला कडेकोट बंदोबस्तात आणलं जाणार हे ध्यानात घेऊन त्या विश्वासू पंटरनं सगळा प्लॅन आखला. त्याने आणखीन एक माणूस मदतीला घेतला. कारण पंटर त्या प्रतिस्पर्ध्याला ओळखत नव्हता. दोघंजण एकत्र राहणार होते. प्रतिस्पर्धी आला की दुसरा माणूस पंटरला खून करणार होता आणि मग पंटर अगदी जवळून प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात गोळ्या झाडणार होता. आपण पकडले जाणार हे दोघांनाही माहिती होतं. पण काही दिवसांनी त्यांच्या सुटकेची व्यवस्था जेकब करणार होताच. तोपर्यंत तोंडातनं ब्र सुद्धा काढायचं नाही इतकंच त्यांना करायचं होतं. पंटरच्या नेमबाजीवर जेकबचा विश्वास होता. तो काम फते करणार याबद्दल जेकबला काडी मात्रही संदेह नव्हता. प्रत्यक्ष तारखेचा दिवस उजाडला. वेळेपूर्वी पंटर आपल्या साथीदारासकट कोर्टाच्या आवारात हजर होता.
पोलिसांची व्हॅन आली आणि त्यातून पोलिसांच्या वेढ्यामध्ये तो प्रतिस्पर्धी खाली उतरला. त्या सरशी पंटरच्या जोडीदारानं त्याला हाच तो अशी खूण केली. पंटरचा हात आपल्या पॅन्टच्या खिशात गेला. पोलिसांचा वेढा कोर्टाच्या दिशेनं येत होता. पोलिसांच्या संरक्षणात आणि कोर्टाच्या आवारात आपल्याला कोण काय करणार आहे या भ्रमात असलेला प्रतिस्पर्धी मजेत चालत होता. तो पंटरच्या जवळ आला आणि पंटरनं अचानक आपल्या पॅन्टच्या खिशातनं पिस्तूल काढलं, प्रतिस्पर्ध्याच्या मस्तकाचा वेध घेतला, ट्रिगर दाबला. ठो एकच आवाज झाला. घाबरून प्रतिस्पर्धी खाली वाकला. गोळी त्याला न लागता त्याच्या समोर असलेल्या एका पोलिसाचं मस्तक वेधून गेली होती. तो पोलीस खाली पडला होता. त्याबरोबर सोबतचे पोलीस सावध झाले आणि त्यांनी आपला मोर्चा पंटरकडे वळवला. सेकंदासाठी पंटर चक्रावला, पण लगेच स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा ट्रिगर दाबला. पण त्याचं दुर्दैव, गोळी सुटलीच नाही. पंटर पुन्हा पुन्हा ट्रिगर दाबत राहिला. तोपर्यंत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला होता. पंटर ओरडत तडफडत खाली पडला. तिथेच त्यांनी मान टाकली. तोपर्यंत त्याचा साथीदार ही बातमी जेकबला सांगण्यासाठी पळाला होता आणि तीच त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली होती. काम फेल गेलं हे ऐकता जेकबनं सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर त्या जोडीदाराच्या टाळूत गोळ्या झाडल्या. अपयशी माणसाला जेकबकडे स्थान नाही. तिरस्कारानं पुटपुटत जेकब थुंकला होता. माया तेव्हा तिथेच होती. त्यावेळी जेकबचे संतापानं लाल झालेले डोळे बघून हाच का तो नेहमीचा जेकब असा प्रश्न तिला पडला होता. आणि तोच प्रसंग आठवून आत्ता तिचे हातपाय लटपटायला लागले होते. अपयशी झालेली व्यक्ती कोणी का असेना, जेकब तिला क्षमा करत नाही हे सांगणारे अनेक किस्से तिने त्यानंतर जेकबच्या साथीदारांकडनं कित्येक वेळा ऐकले होते. मात्र कधीतरी ती अपयशी व्यक्ती आपणच असू शकू हे तिच्या स्वप्नात आलेलं नव्हतं. पण जेकब समोर जाणं भाग होतं. धीर एकवटून ती आत आली. जेकब पलंगावर बसला होता. त्याचा चेहरा निर्विकार होता. त्याच्या चेहऱ्यावरनं त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नव्हता. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. त्याला आवाज देण्याचा सुद्धा तिला धीर होत नव्हता. बराच वेळ असा शांततेत गेला. जेकब अजूनही शून्यात नजर लावून बसला होता. मायाचीही काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. त्याला सुरुवात करू द्यावी असा विचार करून ती शांत बसली होती. मनातल्या मनात साहस गोळा करत होती. सगळीकडे शांतता होती. भिंतीला लटकवलेल्या भल्या मोठ्या घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती. तो आवाज सुद्धा त्या वातावरणात भयंकर वाटत होता. माया, जेकबच्या धीर गंभीर आवाजानं ते शांततेचा भंग केला. मायाच्या काळजातच धस्स झालं. एक चमक तिच्या हृदयातनं निघून गेली. तिने उत्तरादाखल जेकबकडे नुसतं पाहिलं. जेकब आपल्या भेदक नजरेनं तिच्याकडे बघत होता. माया, अपयश, मला जे आवडत नाही ते तू माझ्या पुढ्यात आणलायस. तुझ्यावर विसंबून मी प्लॅन आखला, हे माझं चुकलंय, त्यामुळे मी तुला दोष देत नाही. काय काय म्हणाला हा जेकब आता? मी तुला दोष देत नाही? मायाचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. ज्या अर्थी हा आपल्याला दोष देत नाही त्या अर्थी आता आपल्याला ह्याच्यापासून काही धोका नाही. मायानं सुटकेचा एक दीर्घ निश्वास सोडला. तिची भीती आता कमी झाली होती. जेकबशी बोलण्याचं धैर्य तिच्यापाशी आता परत आलं होतं. जेकब, माझी चूक मान्य करते मी. रमणनं दुकानात CCTV बसवले असतील हे मला माहिती नव्हतं, कारण मी ते कधी तिथे पाहिले नव्हते. शिवाय रमणनं तशा सूचना सुद्धा दुकानात लावलेल्या नव्हत्या. माझ्या डोक्यात सुद्धा ते आलं नाही. पण ते काहीही असलं तरी त्यामुळे आपला जमवून आणलेला प्लॅन फिसकटला, मान्य करते मी, आणि त्याची जबाबदारी सुद्धा मी स्वीकारते. आपल्या बोलण्याचा जेकबवर काय परिणाम झाला ते पाहण्यासाठी तिने मान वर करून जेकबकडे बघितलं आणि भूत बघितल्यासारखी ती दचकली. जेकब मान वाकडी करून तिच्याकडे बघत होता. त्याच्या लालसर डोळ्यांमध्ये वेडाची किंचितशी झाक होती. तू जबाबदारी स्वीकारून काय होणार आहे बेबी?
जेकबच्या खात्यात एक अपयश जमा झालंच की, त्याचं काय? त्याची भरपाई कोण करून देणार? त्याचं बोलणं ऐकून मायाचे डोळे चमकले. ओठांवरनं जीभ फिरवत ती म्हणाली, जेकब, समज तुला मी पुन्हा 50 लाख रुपये मिळवून दिले तर? मला त्यातले फक्त 25 लाख दे, बाकीचे तू ठेवून घे. जेकबवर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याचे डोळे थंड विझलेलेच राहिले. जेकब, पैशाने माझं अपयश धुवून निघेल असं तुला वाटतंय बेबी? ठरवलेले रिझल्ट्स मिळाले नाहीत म्हणजे त्याला अपयश म्हणत नाहीत जेकब. जेव्हा आपण प्रयत्न करायचे थांबवतो ना, तेव्हा त्याला अपयश म्हणतात. रमणनं आपल्यावर मात केली हा फक्त एक टप्पा आहे. आपण तो अंतिम मानून हातावर हात ठेवून गप्प राहिलो आणि रमण जिंकला हे मान्य केलं तर आपलं अपयश म्हणता येईल. मात्र रमणला धडा शिकवायचा असं ठरवून आपण पुन्हा एकदा प्रयत्न केला तर? जेकब तिचं बोलणं मन लावून ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दल कौतुक दिसत होतं. वा वा, छान बोलतेस माया तू, पण पटलं मला तुझं म्हणणं. क्षणभर तो खरं बोलतोय का उपरधन म्हणतोय हेच मायाला कळलं नाही. मात्र तो मनापासनं बोलतोय हे लक्षात येताच तिच्या अंगात उत्साह संचारला. मग मी म्हणते तसं करायचं? तिने उतावीळपणे विचारलं. हा, करूया, पण यावेळी प्लॅनिंग सगळं मी करणार. तू मला फक्त माहिती दे. जेकब पुढे सरसावून म्हणाला आणि मायानं बोलायला सुरुवात केली. रमणनं मला गायब केलं असं त्याला भासवून आपण त्याला ब्लॅकमेल करणार होतो, बरोबर आहे? जेकबनं मान डोलावली. पण आपला तो डाव रमणनं उधळून लावला. पण रमणला ब्लॅकमेल करण्यासाठी आपण माझीच का निवड केली होती? म्हणजे? जेकबनं निर्बुद्धासारखा चेहरा करून विचारलं. मुळात रमणला आपण ब्लॅकमेल का करू शकणार होतो? हेच की, तुझं आणि त्याचं ते झेंगाट होतं म्हणून. शी, कसला घाण शब्द वापरतोस रे तू? झेंगाट काय? अफेअर म्हण की. अगं, काही म्हटलं तरी फरक काय पडतोय? आमच्या भाषेत आम्ही त्याला झेंगाटच म्हणणार. बरं, झेंगाट तर झेंगाट. तर आमचं हे झेंगाट आहे. हे आपण रमणच्या बायकोच्या कानावर घालू अशी धमकी आपण रमणला दिली तर? जेकबनं किंचित विचार केला. हा, पण हे रमण त्याच्या बायकोला किती घाबरतो, तिला किती किंमत देतो त्याच्यावर अवलंबून आहे. नाही, त्याची चिंताच करू नको. मुळात रमणचा पैसा हा त्याच्या बायकोला तिच्या आईवडिलांकडनं मिळालाय. तो जर बायकोच्या नजरेतनं उतरला ना तर ती त्याला एका सेकंदात घरातनं हाकलून देईल. रस्त्यावर येईल तो रमण. काय सांगतेस? अरे मग असं होतं तर ही आधी आयडियानं का नाही काढली? इतक्या भानगडीत कशाला पडायला लावलं? खरं सांगू का जेकब, मला रमणच्या नजरेतनं उतरायचं नव्हतं. आपला जो पहिला प्लॅन होता तो जर सक्सेसफुल झाला असता तर मी पुन्हा त्याच्याबरोबर. मग आता ही धमकी दिल्यानंतर तुझी इज्जत त्याच्या नजरेत वाढणार आहे का? जेकबनं कुत्सितपणे विचारलं. ही माया आता जेकबला सुद्धा धोकादायक वाटायला लागली होती. आधी रमणबरोबर हिने सूत जुळवलं, नंतर आपण भेटलो, आपल्याला जाळ्यात अडकवलं. मात्र त्याच वेळी रमणला सोडायची सुद्धा हिची तयारी नव्हती. अरे बाई आहे का कोण आहे? जेकब, आता तशीही मी त्याच्या लेखी वाईट स्त्री ठरलेच आहे ना. माया म्हणाली, मात्र तिच्या बोलण्यात जराही विषाद नव्हता. ठीक आहे, पण मग कधी करायचं हे नेक काम? आत्ताच फोन लावतो त्या रमणला. नाही, आता आधीसारखा मूर्खपणा नाही करायचा. यावेळी त्या रमणला आपण जरासुद्धा संधी नाही द्यायची. काय करायचं काय मग? सरळ आपण रमणच्या घरी जायचं, त्याच्या बायकोला भेटायचं. मायाचे डोळे चमकायला लागले होते. त्यापूर्वी तिला फोन करून सांगायचं की आम्ही तुला एक अत्यंत महत्त्वाची, तुझ्या जीवन मरणाशी संबंध असलेली गोष्ट सांगणार आहोत. तुझ्या नवऱ्याला तू घरी बोलवून घे. बरं, मग मी त्याच्या बायकोशी गप्पा मारत असताना तू रमणला धमकी दे, त्याच्याकडून तिथल्या तिथे पैसे घे, नंतर आपण निघून जाऊ. पण रमणनं पैसे दिल्यानंतर आपण त्याच्या बायकोला कसली बातमी देणार? अरे ती दिलीच पाहिजे असं आपल्यावर बंधन आहे का? माया त्याच्या टकलावरनं हात फिरवत म्हणाली. आपला शब्द आपण फिरवून निघून गेलो तर ती बाई काय करणार आहे? म्हणजे आपण एखाद्याला सांगितलं की तुला बातमी सांगतो आणि नंतर दिलीच नाही तर तो काही गुन्हा आहे का काय? तसा जेकब खादा हसला. आजवरच्या माझ्या आयुष्यात इतकी साधी सिंपल कामगिरी मी केलीच नव्हती कधी. हो ना, मग चल उचल फोन.
लाव त्या रमणच्या बायकोला. मायानं फोन त्याच्या हातात दिला. नंबर काय आहे तिचा? जेकबनं विचारलं. रमण शांग्रेलातनं बाहेर पडला. सुनीलाला इतकं चवतळायला काय झालं असावं याचाच तो घराकडे कार दामटताना विचार करत होता. सुनीलाशी लग्न झाल्यापासून आजवर सुनीला कधी अशी वागलेली आठवत नव्हतं. सुनीला एकुलती एक मुलगी असल्यामुळे लाडात वाढलेली आहे, त्यामुळे इतरांचा विचार करायची तिला सवय नाही. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला जड गेलं ते, मात्र नंतर तिच्या स्वभावाचा भाग म्हणून आपण ते मान्यही करून टाकलं. तेवढं एक सोडलं तर बाकी स्वभावानं वाईट नाहीये ती. आईबापाची एकुलती एक लाडावलेली मुलगी असल्यामुळे घरकामाची सवय नाहीये तिला, पण तिने घरातली सगळी कामं स्वतःच केली पाहिजेत असा आपलाही हट्ट नाहीये. देवाच्या दयेनं काही कमी नाहीये. एक सोडून 10 नोकर ठेवू शकतो आपण. आपली फक्त एकच अपेक्षा होती बायकोकडून. समजायला लागलं तेव्हापासनं बाहेरचंच जेवण जेवतोय आपण. आई वारल्यानंतर घरात होतच कोण स्वयंपाक करायला? तेव्हापासनं बाहेरचा डबा पाठीमागे लागला तो लागलाच. सुनीलानं घरातली काडी इकडची तिकडे नाही केली तरी हरकत नव्हती आपली, मात्र तिने स्वतः स्वयंपाक करून आपल्याला गरम गरम जेवायला घालावं इतकीच इच्छा होती. तर तिचं म्हणणं, मम्मीकडे आम्ही कधी स्वयंपाकच करत नव्हतो. स्वयंपाकापासून सगळ्या कामांना नोकर होते तिच्या माहेरी. तीच पद्धत लग्न झाल्यानंतर तिने आपल्या घरी चालू ठेवली. लग्न होऊन सुद्धा आपल्याला त्या हुसेनबीच्या हातचं जेवावं लागतंय. हुसेनबीच्या हाताला चव असली तरी ती पडली पगारी नोकर, एक स्वयंपाक. जितक्या प्रेमानं मनापासून बायको नवऱ्याला खाऊ घालेल तितक्या मायेनं कुठली स्वयंपाकीण खाऊ घालेल का? स्वयंपाक करणाऱ्याच्या मनातल्या भावनांचा प्रभाव त्यांनी बनवलेल्या अन्नावर पडतो असं म्हणतात. त्या हुसेनबीच्या मनात आपल्या कुटुंबाबद्दल कसल्या भावना असतील? आपलं वैभव दिवसभर पाहून रात्री ही स्वतःच्या घरी जाते. स्वतःचा ओढगस्तीचा संसार करताना आपल्या संपन्न संसाराबद्दल तिच्या मनात असूया निर्माण होत असणारच की. शेवटी मानवी स्वभाव आहे तो. तिच्या मनातल्या त्या असूयेचं, मनात असलेल्या मत्सराचं प्रतिबिंब ती बनवत असलेल्या अन्नात पडल्या वाचून राहत असेल का? पण सुनीलाला पटतच नाहीत या गोष्टी. कितीदा तरी समजावून सांगितलं असेल तिला. शेवटी आपणच नाद सोडून दिला. ही मात्र आपली दिवसभर नुसती टीव्ही बघा, मासिकं चाळ, व्हॉट्सअप फेसबुकवर पडीक राहा असं करत टाइमपास करत राहते. अजून तो एक शब्द कोड सोडवायचा तिचा छंद. त्या छंदानं मात्र साला वीट आणलाय. तिची ती शब्द कोड सोडवत असती तर आपलं काहीच म्हणणं नव्हतं, पण तिला एखादा शब्द अडला की थेट आपल्याला वेठीला धरते. आपण तो नाही सांगितला तरी काही म्हणत नाही म्हणा, कुठून तरी शोधून काढते तो शब्द. पण एखादा शब्द अडकला की आपल्यालाच विचारते. आपण घरी नसलो तर मागचा पुढचा विचार न करता सरळ आपल्याला फोन करते. आपण कामात असू ही शक्यता सुद्धा तिच्या डोक्यात येत नाही. अशा वेळी तिचा फोन फार डिस्टर्ब करतो. पण असं असलं तरी तिच्याबद्दल आपली काही एक तक्रार नव्हती. असतो एकेकाला काही ना काही छंद. मात्र आपल्याला फारशी किंमत ती देत नसल्यामुळे आत कुठेतरी आपण दुखावले गेलोत हेही तिला कळू नये ह्याचं वाईट वाटतं. मग अशा वेळी भाचीचं लग्न जुळवण्याच्या निमित्तानं आपली झाली मायाशी ओळख. सुनीला आपल्यातच दंग असल्यामुळे फार एकटं पडल्यासारखं वाटत होतं. आपल्याला मायाच्या आकर्षक रूपाकडे ओढले गेल्यासारखं झालं. त्यात मायानं प्रतिसाद दिला. त्यामुळे मग आपले संबंध कसे वाढत गेले हेही कळलं नाही. पण तसं असलं तरी सुनीलाला सोडून द्यायचा कधी मनात विचार नाही आला आपल्या. तिच्यावर प्रेम आहे आपलं. मायाचा एकुलता एक मुलगा काही महिन्यांपूर्वी आजारी पडून वारला. नवरा असून नसल्यासारखा होता. त्यामुळे अलीकडे मायानं आपल्या मागे लग्नाचा तगादा लावला होता, पण काही ना काहीतरी कारण सांगून आपण तिला टाळतच आलोय. मायानं ओळखून घेतलं असावं तशी हुशार बाई. आपण तिला फक्त झुलवतोय, फक्त तिचा उपभोग घेतोय. कंटाळा आला की तिला आपण वापर करून फेकून देऊ अशी भीती वाटत असावी तिला. त्यामुळे बहुधा तिने त्या जेकबशी संधान बांधलेलं असावं. आपल्याला बॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आपलं नशीब चांगलं म्हणून आपण त्यातनं स्वतःची सुटका करून घेऊ शकलो.
त्या जीवघेण्या संकटातून वाचल्याचा आनंद सेलिब्रेट करावा म्हणून भांबरेला घेऊन शांग्रीलाला गेलो, तर तिथेही ही बाया आनंदानं 2 क्षण घालवू देत नाही. बिचारा त्या भांबरेला काय वाटलं असेल? आपणच फोन करून त्याला निमंत्रण दिलं आणि आपणच पार्टी अर्धवट सोडून आता घरी चाललोय. तसा समजूतदार आहे बिचारा, पण प्रत्येकाला स्वाभिमान असतो. वरकरणी दाखवलं नाही तरी त्याला राग आलेला असणारच. पण असं कोणतं कारण असेल की सुनीलानं आपल्याला हातचं काम सोडून घरी बोलवलंय? शिवाय तिचा स्वरही नेहमीसारखा वाटत नव्हता. चांगली संतापलेली दिसत होती ती. आजपर्यंत कधीच तिला इतका राग आलेला नाही. मग असं काय कारण घडलं असेल? ती हुसेन बी पळून गेली नसेल ना? पण तिच्या पळण्याचा राग आपल्यावर काढायचं कारण काय? काही सांगता येत नाही म्हणा. इतर काहीच मार्ग राहिला नाही तर शेवटी ती आपल्यावरच घसरते. त्याला एक जुना प्रसंग आठवला. एकदा तिचे मम्मी पप्पा त्यांच्याकडे आले होते. गप्पा मारून संध्याकाळी घरी जातो म्हणाले, तर यानं आग्रह करून त्यांना रात्रीच्या जेवायला थांबवून घेतलं. जेवण्यापूर्वी संध्याकाळी एक एक पेग घ्यायची हिच्या वडिलांची सवय. कंपनी असेल तर आपल्याला आवडतं ते. नेमकी त्याच वेळी कोणातरी मित्रानं आणून दिलेली एक जुनी स्कॉच स्टॉकमध्ये होती. मोठ्या कौतुकानं आपण हिचे पप्पा कंपनीला आलेत म्हणून ती बाटली उघडली. आता म्हातारा अख्खी बाटली रिकामी करेल हे काय माहीत होतं का आपल्याला? त्यातून स्नॅक्सनं सुनीलानं सगळे वातुळ पदार्थ कशाला करायचे? ते कमी का काय म्हणून जोडीला चवीसाठी तळलेल्या हिरव्यागार लवंगी मिरच्या. बरं, समोर आलं ते सगळं हादडलं पाहिजे असं थोडंच आहे. पण हिच्या पप्पांनी उभा आडवा तिरपा हात मारला. जेवण संपेपर्यंत म्हाताऱ्याला पळता भोई थोडी झाली. दर 10 मिनिटांनी गडी पळतोय आपला संडासकडे. आधी वय झालं होतं, त्यात मनसोक्त ढोसलेली. सोबळीला ते सगळे पदार्थ आणि हिरव्या मिरच्या. पोट खराब होईल नाही तर काय? अर्ध्या तासात अशी हालत पतली झाली म्हाताऱ्याची की ॲम्ब्युलन्स बोलवून थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आता हे सगळं घडलं, यात आपला काय दोष? कुठलाही जावई सासऱ्याला जेवून जायचा आग्रह करणारच का नाही? आणि केला नसता तर वर हीच म्हणायला तयार झाली असती की पप्पांना जेवून जा, असं म्हटलं सुद्धा नाही. पण नाही, पप्पांची तब्येत बिघडली, त्याला आपल्याला जबाबदार समजून आपल्यावर त्याचं खापर फोडून मोकळी झाली ती. नंतर कित्येक दिवस आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागले. आपली रवानगी थेट हॉलमध्ये झालेली होती. दुसरं काही करता आलं नाही की आपणच सापडतो तिला. 2-3 दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर वाचलेला एक जोक आठवला त्याला. एक तरुणी लग्नाला तयार होत नसते. तिचे आईवडील तिला समजवून थकतात. शेवटी एका महाराजांकडे घेऊन जातात आणि बाबांना विनवतात की हिला जरा समजवून सांगा. त्यावर बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात की बाई ग, तू हुशार आहेस, चांगली नोकरी असल्यामुळे स्वावलंबी आहेस, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतेस. पण कधी कधी असंही होऊ शकतं का नाही की तुझा निर्णय चुकला, तुझ्या हातून काही चुकीचं घडलं. मग त्यावेळी तू त्याचं खापर कुणाच्या माथ्यावर फोडशील? आपल्या चुकांसाठी जबाबदार धरण्यासाठी तरी तुला नवरा हवाच आणि त्यासाठी लग्न करायला पाहिजे तुला. बाबाचं हे समजावणं त्या पोरीला इतकं पटलं की ती तात्काळ लग्नाला तयार झाली. त्या जोकमधली पोरगी म्हणजे सुनीलाच असावी. स्वतःच्या चुका आपल्या माथ्यावर मारण्यासाठी तिने आपल्याशी लग्न केलेलं असावं. विचारांच्या नादात तो घरी येऊन पोचला. त्यांनी कार रस्त्यावरच कडेला उभी केली. गेट उघडून तो घरात शिरत असताना त्याला गाडीतून जेकब आणि त्याच्या पाठोपाठ माया उतरताना दिसले. अरे, हे दोघं इथे कसे? त्याच्या कपाळावर त्रासिकपणाचे भाव उमटले. तो त्यांच्याचकडे बघत असताना जेकब घाईघाईनं रस्ता ओलांडून त्याच्याकडे आला. आय रमण, ओळखलंस का नाही मला? शेकँडसाठी हात पुढे करत जेकबनं विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर लबाडीचे भाव होते. तुला कसं विसरू शकेन रे जेकब मी? कडवट आवाजात रमण म्हणाला. मात्र त्यांनी शेकँडसाठी हात पुढे केला नाही. तुम्ही इकडे कसे? समजेल की लवकरच तुला. अरे, तुझी बायको आपली वाट बघत असेल, जाऊया का आत? आपली वाट? आश्चर्यानं रमणनं विचारलं. या लोकांनी अजून नवीन काही भानगड तर निर्माण केली नाही ना? त्याच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळला. जेकब बरोबर मायाला बघून त्याला आधी राग आला होता, पण आता जेकबच्या बोलण्यामुळे त्याला भीती वाटायला लागली. चल रे चल, समजेल तुला. त्याचा हात हातात पकडण्याचा जेकबनं प्रयत्न केला, पण रमणनं तो झटकून टाकला.
रमण आणि त्याच्या पाठोपाठ माया, जेकब असे ते दोघं आत शिरले. हॉलचा दरवाजा उघडाच होता. तिघेही आत शिरले आणि सोफ्याकडे लक्ष जाताच रमण नखशिखांत हादरला. सोफ्यावर सुनीला अस्ताव्यस्त पसरली होती. तिची मान एका बाजूला कलंडलेली होती, डोळे सताड उघडे होते. घाबरून जाऊन रमण तिच्याजवळ गेला. त्याने तिचा हात हातात घेतला. सुनीलाचं शरीर थंड आणि ताठ झालं होतं. मेली होती ती. मित्रांनो, हा 8वा भाग इथे संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.